तर महायुतीतला मोठा भाऊ अर्थात भाजपच्या गोटात विधानसभेसाठी जोरदार हालचाली बघायला मिळत आहेत. सिटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार महायुतीतल्या 168 जागांचा तिढा सुटल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीतनं भाजपने बरेच धडे घेतल्याचं दिसतंय. यंदा वेळेत उमेदवारी जाहीर केली जाणार आहे. तसंच पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजे 2 ऑक्टोबर नंतर पहिल्या 50 उमेदवारांची नावं जाहीर करण्याचं टार्गेट भाजपने ठेवलंय. याशिवाय 23 आणि 24 तारखेला महायुतीच्या मॅरेथॉन बैठकाही होणार आहेत. याशिवाय बुलढाण्यातील लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बुलढाण्यात एकत्र होते आणि मोदींच्या उद्याच्या विदर्भ दौऱ्यापूर्वी आज तिघांचा नागपुरात मुक्काम असल्यानं महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. तर 23 आणि 24 सप्टेंबर या दिवशी या मॅरेथॉन बैठका होणार आहेत. सिटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार महायुतीमध्ये 168 जागांचा आता तिढा जवळपास सुटल्यात जमा अशी माहिती समोर येते. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेमध्ये उमेदवार जाहीर करायला जो विलंब झालेला होता तो टाळण्याच्या दृष्टीने देखील महायुती यावेळी दक्षता घेणार आहे अशी ही माहिती समोर येते. 10 ते 12 नोव्हेंबर या दरम्यान विधानसभा निवडणुका होऊ शकतात तशी शक्यता आहे आणि या अनुषंगाने आता पावलं टाकण्यात येणार आहेत. लोकसभेतनं धडा घेत विधानसभेला वेळेत उमेदवारी जाहीर करणार. कोणत्या उमेदवाराबाबत अँटी इन्कम्बन्सी आहे याची दक्षता घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. याशिवाय 2019च्या फॉर्म्युलानुसार 160 जागांसाठी भाजपचा आग्रह असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.